उक्षी बरोबर इथून 15 किलोमीटर आहे आणि रोड बघा, वाव. आणि दोन्ही साईडला कलमं आहेत आंब्याची. जबरदस्त रोड आहे, एकदम जंगल रोड. दोन्ही साईडने एकदम फुल जंगल. समोर बघा व्ह्यू एक नंबर. ए अवघ्या वळण बघ, आपणाचा वळण, आपणातला बघ. काम जोरदार चालू आहे. हे बघ, हे बघ, सगळं कोसळून टाकले नाही सगळा. मुंबई 225, खेड 20 किलोमीटर आहे आणि महाड आहे 58 किलोमीटर. त्याच्यामुळे आम्ही खूप कव्हर केलं मस्त. आता थोडं आता जरा हिला थंड होऊ दे आपल्या ड्रीम बाईकला, कारण ह्या आजीचं 19 तारीख आणि म्हणजे आज तिथे 1 महिना कंप्लीट झाला आहे. त्यामुळे तिला थोडंसं आरामात घेऊ. ओके, म्हणजे आता जो गैरसमज आहे आपला की संगमेश्वर नंतर खूप रोड खराब आहे, हे नाही, असं काहीच नाही. रोड खूप खराब नाही आहे, रोड ओके आहे. हां, पावसामध्ये किंवा मेमध्ये मी आलेलो तेव्हा रोड 100% खराब होता आणि काम चालू होतं जोरदार. पण आता कसं आहे, एक लाईन केली आहे ना, ती ओके केली आहे, परफेक्ट. त्यामुळे अजिबात खराब नाही. आता पुढे माणगाव आपला जो आहे, माणगाव नंतर तो पण रोड ओके आहे. कारण मी लालपरीला घेऊन येताना मी त्या रोडने झालो रात्रीचा, तो पण रोड ओके होते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. थोडासा खडबडीत भेटणार कारण आपलं काम चालू आहे. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एकदा नक्की जाऊन सबस्क्राईब करा. परत सगळे व्हिडिओ पहा. काय वाटलं तर मला कमेंट करून सांगा की दादा तुझं हे चुकतंय, बिंदास्त. हां हां, संगमेश्वर ना. हां हां, बरोबर. हां हां हां, चालेल 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 चालेल. चल मग येऊ परत कधीतरी. हां काय, चल. हो हो, चल. हां, हायवेला. अच्छा, या भेटले. हो, तर बरं झालं आपल्याला एक काहीतरी बघायला भेटलं इकडे. कारण ह्या साईडला आतमध्ये आपण आलो नव्हतो, म्हणजे मी आलो नव्हतो, आपला अविनाश भाऊ पण आला नव्हता. अविनाश भावाच्या मित्राची पण भेट झाली, सगळंच झालं आणि काम मस्त झालं. ब्रेकफास्ट झाला मजबूत. त्यामुळे आत्ता हरकत नाही. आत्ता आपण मला वाटतं थोडंसं आपण इग्नोर करणार ह्याला, लंचला अवॉइड करून आपण पुढे निघणार. आणि एवढं इनफ आहे ब्रेकफास्ट. कारण पुरी भाजी होती ना, हेवी होती खूप, त्याच्यामुळे एवढं ठीक आहे. आपण आता डायरेक्ट भूक लागली तर आपण पुढे कुठेतरी थांबायचं. पण तोपर्यंत आपण ह्या रोडची मजा घेऊ. ओ हो, एक नंबर. वाव. आता सिंगल सीट असलो असतो ना, सुसाट गेलो असतो, सुसाट. मजा आली असती जरा. सावकाश. महाराष्ट्र शासन. उक्षी बरोबर इथून 15 किलोमीटर आहे आणि रोड बघा, वाव. आणि दोन्ही साईडला कलमं आहेत आंब्याची. मतलब हा मधून रोड आहे, शॉर्टकट आहे. मला आता मित्र बोलत होता शॉर्टकट आहे, तुम्ही लवकर पोचून जाल उक्षीला. तर चांगलं आहे. आणि आज पूर्ण दिवस ऊन आहे, अजिबात पाऊस नाही आज. आणि आपल्याला थोड्या वेळात आता गोप्रो चार्ज केला पाहिजे. कलमं बघा, रत्नागिरीचा हापूस आंबा. रत्नागिरीला पण खूप फिरण्याल काय, एक दिवस बस झाला. एक दिवस देवगडला आल्यासारखं वाटलं. सेम आपल्या गावसारखे रोड आहेत. वाव. जबरदस्त रोड आहे, एकदम जंगल रोड.
दोन्ही साईडने एकदम फुल जंगल. समोर बघा व्ह्यू एक नंबर. सावकाश सावकाश. वळणे अपघाती वळणे, वाहने सावकाश हाकवा. हा हा हा. हे वळण बघा. काय रे अवघ्या, हे अवघ्या वळण बघ. आपणाचा वळण, आपणातला. असं वाटतं की समुद्रात जातं. हा असं वाटतं समुद्रात समुद्रात. भारी आपण ना एकदम. हे वळण बघ कसं आहे. एकदम परफेक्ट वळण मारला आता मी. टर्न बघ, परफेक्ट टर्न मारला आपण ना. हा या हायवे लागला. चला दादा थँक्यू. हा चला. हो हायवे मस्त. अरे मस्त हा शॉर्टकट. आता इथून चिपळूण 60 किलोमीटर आहे. हा बरोबर, म्हणजे तेवढा तरी आपण तिकडे गेलो ना बाबा. हिशोब एकच आहे. काय शॉर्टकट आहे असा पण एवढा शॉर्टकट नाही. आणि हा रोड आता आपल्याला खराब भेटणार थोडा. काम बघ काय जोरदार चालू आहे. हा काम बघ, काम जोरदार चालू आहे. हे बघ, हे बघ सगळं कोसळून टाकले नाही सगळा. काम 24 तास चालू असता पण होत नाही काय मुंबई गोवा हायवे. काय कारण काय याच्या मागे? कोणाक काय बोलणार आता, कोणाक फोन लावणार? बघू ह्या वर्षी झालं तर होऊ शकतो दिवाळीपर्यंत. दिवाळीपर्यंत नाही, ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी गणपतीच्या अगोदर होला झाला पाहिजे ब्रिज आपलं, सॉरी रोड. कारण आपला टनेलचं तर काम झालं आहे बरंचसं. फक्त आता काही जो रोड आहे म्हणजे आपला संगमेश्वर वरून ते संगमेश्वर टू लांजा हा जो पट्टा आहे हा लवकर झाला पाहिजे. आणि सगळे ब्रिज, कारण आपल्या सिटी मार्केटमध्ये ब्रिज अजून झाले नाही आहेत कुठलेच. आत्ता मला एक आठवलं की आज तारीख आहे 19 आणि आपल्या ड्रीम बाईकला आज 1 महिना कंप्लीट झाला आहे. आणि आज मुंबई गोवा हायवेवरून आज ती धावते. क्या बात आहे. मी जातो. हां बाबा मी जातो. हां हां आता ऊन लागायला लागलं. ऊन घाम यायला लागला खूप. 3, 3:30, 4 वाजेपर्यंत आता हालत खराब आहे. कुठल्या तरी वृक्षाखाली आता थोडी क्षणभर विश्रांती घेतली पाहिजे. आता घसा सुकला आहे, गळा, तर थोडंसं पाणी पिल्यानंतर बरं वाटणार. पण आपण रत्नागिरीवरून निघाल्यानंतर आम्ही कुठेच थांबलो नाही आणि आता आम्ही संगमेश्वर म्हणजे क्रॉस करून खूप पुढे आलो आहे. हां कारण आता चिपळूण आहे इकडून बरोबर 22 किलोमीटर. त्यामुळे चिपळूणच्या अगोदरच थोडंसं जरा क्षणभर एक विश्रांती म्हणजे एक 15 मिनटं, फक्त 15 मिनटं थोडंसं जरा बरं वाटेल. आपल्या भावाचं पण जरा आता म्हणजे असं चुरचुरायला लागलं आहे त्याच्यासाठी पण थोडंसं एक विश्रांती. मग थोडंसं जरा सावली भेटली तर बरं होईल म्हणून मी सावली बघतोय. सावली सावली सावली. हे एक वृक्ष दिसतंय चांगलं झाड कुठलं तरी, पण ऑलरेडी तिथे कोणाची तरी गाडी लागली आहे. पण आपल्याला नाही भेटणार तिथे. नाही आपल्याला असं नको आहे. नाही इथे थांबलं आहे कोणतरी ऑलरेडी. काय आंबे शोधतोय का? हां आपल्याला असं मोकळं रान पाहिजे असं मस्त. मग असं थोडासा अशी जागा मस्त की असं झोपायला भेटलं पाहिजे थोडा वेळ, 5-10 मिनटं मस्त वाटणार. असं आपल्याला ते झाड बघायचं आहे. ते असं झाड कुठे भेटेल? पनवेल 246 किलोमीटर. बाबा बाबा बाबा
246 म्हणजे आपल्याला ॲडव्हेंचर झापूक झुपूक करून घेऊन गेलं पाहिजे. झापूक झुपूक आपल्याकडे पब्लिक बघताय, बा बघताय आपल्याकडे पब्लिक झापूक झुपूक करून. 1:45 वाजलेत आणि आम्ही चिपळूण क्रॉस करून मस्तपैकी ते शेवटी आम्हाला फायनली एक झाड भेटलं आणि या झाडाखाली म्हटलं आपली ॲडव्हेंचर उभी गेली आहे मस्तपैकी सावलीमध्ये. म्हटलं थोडंसं आम्हाला म्हटलं जरा आराम करायला भेटेल, पण एवढी अशी काय चांगली जागा नाही आहे, काय माहीत नाही. पण बघू थोडा वेळ जरा आराम करू. पण सावली मस्त आहे, कारण ऊन बघा एकदम जबरदस्त ऊन आहे आज, अजिबात पाऊस नाही, त्याच्यामुळे थकायला झालं खूप. पण आम्ही खूप चांगले आलो, कारण आम्ही रत्नागिरीने सुटल्यानंतर आम्ही थांबलोच नाही, डायरेक्ट इथे थांबलो. आता इथून मला वाटतं मुंबई 225, खेड 20 किलोमीटर आहे आणि महाड आहे 58 किलोमीटर. त्याच्यामुळे आम्ही खूप कवर केलं मस्त. आता जरा हिला थंड होऊ दे आपल्या ड्रीम बाईकला, कारण आज हिचं 19 तारीख आणि म्हणजे आज तिची 1 महिना कंप्लीट झाला आहे, त्यामुळे तिला थोडंसं आरामात घेऊन जायचं आहे. त्यामुळे आम्ही ओकेमध्ये आहेत. फक्त आता ट्रॅफिक भेटलं तर माणगावला, आणि माणगावच्या पुढे थोडंसं रोड खराब आहे, त्यामुळे त्या हिशोबाने आम्हाला कवर करायचं आहे. अंदाजे मला 8-8:30 वाजतील 100%, कारण आपल्या अविनाश भावाला पोचायचं नंतर, कारण त्याची ट्रेन जर चुकली त्यामुळे आम्ही थोडंसं आता आराम करू मग निघणार. सो गाईज वाजलेत बरोबर 2:40, म्हणजे माझ्या मीटरमध्ये दाखवत आहे, पण फोनमध्ये दाखवत आहे 1 सेकंड, घड्याळमध्ये किती दाखवत आहे 2:31 झालेत बरोबर. आणि आम्ही आता निघतो. क्षणभर विश्रांती आपली बरोबर अर्धा तास झालेली आहे आणि आम्ही आता फायनली निघालो आहे. पाठव लवकर पाठव, चल थांब जरा. 872 940. हो गया. हे मोबाईल हातात घे 2 मिनटं माझं. हां काय OTP येतो, OTP तो फक्त ते फोन येलो का ते उचल आणि फक्त सांग. हां काय बस. तर आता आपल्याला खेडला पोचेपर्यंत मला वाटतं अर्धा तास जाईल, कारण 20 किलोमीटर आहे. आणि श्रावणी आणि सौम्या आई पोचले, खेड क्रॉस केला आता जस्ट, त्यामुळे आमच्या बरोबरच आहेत. पण ते आता निघून जातील पुढे, कारण आपल्याला टाईम लागेल, कारण आपण खूप आता एक स्टॉप घेतला रत्नागिरीनंतर. आता स्टॉप मला माहीत नाही कुठे घेऊ आम्ही, पण थोडंसं एकदा 10-15-20 मिनटं थोडं थांबलं तर बरं वाटतं जरा. तर मला वाटतं ॲक्च्युली ट्रेन आहे ती ऑब्व्हियसली, कारण ती लवकरच जाणार, कारण आपल्याला 100% माणगावला ट्रॅफिक भेटणार, त्यामुळे माणगाववरती सगळं अवलंबून आहे. तोपर्यंत आपलं हे निघून जातील, कारण पनवेलला हे लोक पोचतील 4:30पर्यंत आरामात, म्हणजे ट्रेन. तर मी त्यांना बोललो पनवेलवरून मस्तपैकी तुम्ही ओला करा आणि निघून जावा, कारण त्यांच्याकडे ॲक्च्युली बॅग हेवी आहे खूप, तर ठाण्याला भारी पडेल त्यांना. त्यामुळे मी बोललो पनवेलला उतरून ओला ऑटो किंवा ओला मारा आणि घरी निघून जा, तोपर्यंत मी पोचतोय. हां आता आपल्याला काही जेवायचं नाही आहे. मला वाटत होतं की जेवू खेडला वगैरे, पण तशी भूक नाही लागली आहे, कारण माझा एक मित्र आहे बोलत होता की खेडला एक चांगलं कलिया काहीतरी हॉटेल आहे, तिथे म्हणजे चांगलं भेटत जेवण. पण अविनाश बोलतोय की मला पण भूक नाही, आणि ॲक्च्युली मला पण नाही तशी भूक. तर मी म्हटलं निघू आपण फटाफट, जेवढं आपण जलद जाऊ तेवढं बरं होईल, कारण जाऊन परत उद्याची तयारी करायची, कामावर जायची. कामावरची तयारी म्हणजे काय, कपडे इस्त्री करायचे आहेत. आणि मित्रांनो एक सांगतो, रोड एकदम ओके आहे. म्हणजे आता जो गैरसमज आहे आपला की संगमेश्वरनंतर खूप रोड खराब आहे, हे नाही, असं काहीच नाही. रोड खूप खराब नाही आहे, रोड ओके आहे. हां पावसामध्ये किंवा मेमध्ये मी आलेलो तेव्हा रोड 100% खराब होता आणि काम चालू होतं जोरदार. पण आता कसं आहे, एक लाईन केली आहे ना, ती ओके केली आहे परफेक्ट, त्यामुळे अजिबात खराब नाही. आता पुढे माणगाव आपला जो आहे, माणगावनंतर तो पण रोड ओके आहे, कारण मी लालपरीला घेऊन येताना मी त्या रोडने झालो रात्रीचा, तो पण रोड ओके होते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. थोडासा खडबडीत भेटणार, कारण आपलं काम चालू आहे त्यामुळे. तर मी बोलतोय ते इकडे तिकडे शॉर्टकटच्या नादात जाण्यापेक्षा हा रोड ओके आहे, डायरेक्ट आपला मुंबई गोवा हायवे, कारण थोडा खडबडीत भेटतो पण टाईम निघून जात नाही. कारण इथे काय होतं, आपण खालापूर मार्गे वगैरे जेव्हा जातो ना, रोड ओके आहे पण ते किलोमीटर जास्त आहेत खूप, त्यामुळे ॲक्च्युली तिकडून जास्त टाईम लागतो मला तर वाटतं. त्यामुळे आता रोड ओके आहे, बिंदास त्या संगमेश्वरवरून, आणि जो काम जोरदार चालू आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की पुढच्या वर्षीपर्यंत झालं पाहिजे काम. फक्त आपल्या मुंबई गोव्याला ना हे सांभाळावं लागतं. हे इथून मधून जे येतात ना
लोकलवाले त्यांना खूप सांभाळावं लागतं, कारण ते दिसत नाही ॲक्च्युली आपण स्पीडमध्ये असतो खूप आणि जप करणं येतात, त्यामुळे त्यांना आणि आपलं काय होतं कंट्रोल होईपर्यंत आपण आपला तोल जातो बॅलन्स आणि आपण कुठेतरी इकडे तिकडे पडून आपली हालत खराब होते, म्हणून त्यांना खूप सांभाळावं लागतं. बाकी तर आता रोड सुसाड आहे, आपल्याला फक्त आता झापूक झुपूक करीत गेलं पाहिजे. अविनाश भाऊचा पण चुरचुरला ना, तो थोडा शांत झाला आहे म्हणून ॲक्च्युली थांबलेलो आम्ही. आता आपण थांबलो तर कशेडी टनेल आहे तिथे थांबायचं, कारण आपल्या अविनाश भाऊला फोटो काढायचे आहेत, कारण अविनाश भाऊ फोटोचा खूप हे आहे वेडा आहे आणि पहिल्यांदा येतो ना, त्यामुळे थोडंसं आहे. कारण मला ॲक्च्युली 1-2 रील बनवायचे होते, पण ते आता नाही बनवायचे मला ह्या उन्हामध्ये. थोडीशी सावली आली की मी ते रील बनवेन. महाड आणि मुंबई, मला वाटतं महाड आता काहीतरी 40-45 किलोमीटर असेल. आता कुठे थांबायचं नाही, आता डायरेक्ट थांबायचं 4-4:30ला चहा पियायला मस्तपैकी गरमागरम चहा. कारण आता मी घरून पाणी आणलं त्याला तोंड धुतलं मस्तपैकी, गार पाणी होतं आणि पाणी सगळं संपून टाकलं थर्मासमधलं. म्हटलं आता वजन नको, कारण बॅग जी माझ्या पाठीला लावली आहे ना जास्त वजन आहे. मित्रांनो 4:20 झालेत आणि आम्ही फायनली पोचलो माणगावला, माणगावच्या मार्केटमध्ये. आणि पुढे आम्ही सगळं जाणार आहे मुंबई गोवा हायवेनेच. आणि आम्ही ज्याच हॉटेलमध्ये थांबलो आहे, जेव्हा आम्ही गावी जाताना ज्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायला थांबलो नाश्ता करायला, त्याच हॉटेलमध्ये थांबले. आणि नशीब आमचं चांगलं आहे खूप, ह्या रोडला ट्रॅफिक असतं खूप, आज ट्रॅफिक नाही आहे, त्यामुळे आम्हाला पटापट कॉफी पिऊन निघायचं आहे जोपर्यंत ट्रॅफिक नाही तोपर्यंत. कारण पावसाची शक्यता आहे, आपल्या पनवेल मुंबई साईडला पाऊस दिसतो आहे, त्यामुळे पटापट निघू आणि कॉफी आधी पिऊ गरम, कारण आम्ही कुठेच थांबलो नव्हतो. त्यामुळे पटापट आम्ही कॉफी पितो, तोपर्यंत आपल्या बाईकला पण थंड होऊ दे. गाईस गरमागरम मस्तपैकी चहा आहे. अविनाश भाऊ पण चहा पित आहेत, कारण अविनाश भाऊ थोडंसं कंटाळलेले. त्यामुळे आता काय माणगावनंतर ना की असं होणार की रस्ता संपणार नाही रस्ता माणगावनंतर. तरी आमचं नशीब खूप बरं आहे, अजून ट्रॅफिक नाही आहे, म्हणून मी याला बोललो म्हटलं ट्रॅफिक नाही तोपर्यंत आपण पटापट निघू. कारण ह्याला पनवेलवरून ट्रेन पकडायची आहे आणि ती ट्रेन आहे शेवटची 7:45, त्यानंतर ट्रेन नाही आहे. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं कवर करायचं आहे, पण पोचू शकतो पनवेलपर्यंत असं आहे. बघू आता, पावसावर अवलंबून आहे, कारण पावसाचं जर असलं तर आपल्या भावाकडे रेनकोट नाही आहे, त्यामुळे पावसावर सगळं अवलंबून आहे. आता हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण आता माणगाव बाजारपेठेमध्ये आहोत आणि बरोबर वाजलेत 4:45 संध्याकाळचे. आणि आमचं नशीब खूप चांगलं आहे की आपल्या ह्या बाजारपेठेमध्ये ट्रॅफिक नाही आहे आज. तर थोडा चहा आणि एक वडापाव खाल्ला, खूप बरं वाटलं जरा. हे आज आपला प्रवास खूप मस्त झाला, एकदम जबरदस्त, हसत खेळत, अजिबात त्रास नाही. येताना थोडा मला माहीत नाही तो दिवस माझा खराब होता खूप. आणि आपल्या रोडची कंडिशन आता 1 नंबर आहे पहिल्यापेक्षा. आता आपले थंडीचे राईड चालू होतील, थंडी पडायला लागले की. तर आता हा पुढचा महिना आता माहीत नाही, आपले शॉर्ट राईड चालू होतील. संडे नंतर एक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आम्ही प्लॅन करतो आहे सर्वजण की एक राईड अशी म्हणजे 1 वीक 1 हप्त्याची राईड करायची. पण अजून कुठले काय रूट ठरला नाही आहे. गोकर्ण, कर्नाटक, साऊथ राईडच करणार आहोत आपण, बघू. आणि आपली ड्रीम राईड कधी होते प्लॅन मला माहीत नाही, आणि ते कधी लवकरात ॲक्च्युली झाले पाहिजे. पण एवढ्यात नाही, जोपर्यंत आपली ॲडव्हेंचर फुल मॉडिफाय सेफ्टी गार्ड बनत नाहीत, त्याचे सेफ होत नाही पूर्ण, तोपर्यंत लॉंग रूटला जायचं नाही एकदम. त्याच्यामुळे ही जी राईड होणार साऊथ राईडची आपली नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, त्याच्या अगोदरच मी हे सगळं मला करून घ्यायचं आहे काही करून. त्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत माझे, बघू. पैसे जमवाजमी चालू आहे, प्लस तुमचा सपोर्ट. सबस्क्राईब वाढले पाहिजे, आपले सबस्क्रायबर 9,000+ आहेत. लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर
10,000 प्लस झाले पाहिजेत. त्यामुळे आपण तुमचा सपोर्ट असला तर मी अजून थोडासा पुढे जाऊ शकतो. आणि तुमचा सपोर्ट आहे म्हणूनच मी इथपर्यंत पोचलो आहे. आणि आवड आणि स्वप्न आणि मेहनत, बस बाकी काय नको. या 3 गोष्टी केल्या पाहिजेत. जेवढी स्वप्न बघता त्याच्यात दुप्पटीने मेहनत केली पाहिजे. बायको माझी पोचली रोह्याच्या पुढे, म्हणजे मला वाटतं 6 वाजेपर्यंत ती लोक पोचतील ठाण्याला. आणि ठाण्यावरून मी बोललो की समजा गर्दी असेल तर ओला करून जावा. आता आपल्याला किती वाजतील काय माहिती डोंबिवलीला पोचेपर्यंत. आता काय इथे ट्रॅफिक नाही, पण पुढे सांगू शकत नाही. पुढे रोह्याच्या पुढे काय ट्रॅफिक, नागोठण्याला ट्रॅफिक भेटू शकतं आम्हाला. पनवेलला तर नाही एवढं भेटतात. इंडियन पेट्रोल पंप समोर दिसतोय, तर पेट्रोल आपलं भरून घ्या, कारण की आता दाखवते लो फ्यूल. हां, गर्दी आहे का? पॉवरचा आहे काय? शिट, ते पॉवरचंच लागतं असं नाही. पॉवरमुळे काय, पॉवरच्या पेट्रोलमुळे आपलं इंजन थोडा मेंटेन राहता. मावळता सूर्य आणि आपण आता पोचतोय वडखळ ब्रिजवर काही मिनिटामध्ये. ते आपल्या समोर वडखळ ब्रिज येणार. आता वडखळ ब्रिज येणार. वडखळ ब्रिजच्या अगोदर पेट्रोल पंप भेटला पाहिजे. आणि थोडंसं जरा एक 5 मिनटं थांबू ना, जरा 5 मिनटं थांबूया ना. हां, ट्रेन भेटणार. आता किती वाजलेत ह्याच्यात दिसत नाही आपल्या वॉचमध्ये. आधी काय समजत नाही. 18:20 झालेत, म्हणजे मला वाटतं 6 वाजले असतील आता बरोबर. 4-5 नंतर खूप कंटाळा येतो. म्हणजे किती खेचणार, खेचून असं होतं. थोडा रोड हा खराब आहे, म्हणजे थोडा खराब म्हणजे असाच आहे आपल्याला. आता हे बघा असा भेटणार रोड. थोडा चांगला थोडा खराब असा भेटत राहणार. बघ, हा वडखळ ब्रिज चालू झाला, कळलं काय? हा वडखळ ब्रिज चालू झाला. कुठे बघ चढवला, हा बघ. हे बघ, नाही ना, मला वाटलं वरती चढवला की काय. पंक्चर झाला रे बिचाऱ्याचा, पंक्चर. 6:45 झाले आणि आम्ही फायनली बसलो कर्नाळा अभयारण्याच्या इथे. आणि मला वाटतं अविनाशला पनवेल स्टेशनला सोडेपर्यंत 7:30 वाजणार. आता माहीत नाही त्याला ट्रेन भेटेल न भेटेल. तर ट्रेन भेटत असेल तर ठीक आहे, नाही तर मग त्याला डायरेक्ट डोंबिवलीला घेऊन जाईल. किती अजून खेचणार. आम्ही कुठे थांबलोच नाही मानगाव नंतर. कंटिन्यू चालतोय. संपतच नाही रोड. हेच तर मोठा शॉर्ट आहे डोक्याला. एक गावी जाताना कणकवली नंतर कुडाळ येताच येत नाही कुडाळ. रस्ता संपत नाही कुडाळचा, असं आहे. बाकी सगळं फटाफट येतं. आता इथे पण असंच आहे. एकदा आपण पेन वगैरे क्रॉस केल्यानंतर पनवेल येतच नाही आहे. किती पण तुम्ही खेचा, रस्ता संपणार नाही. 7:07 झाली आणि आम्ही पनवेलला पोचलो आहे. आणि आता आपल्या भावाला सोडायला जातो आहे पनवेल स्टेशनला. कारण त्याची एकच ट्रेन आहे शेवटची 7:27. ती जर चुकली तर तो झाला, मग बोंबला. मग परत त्याला डोंबिवलीला यावं लागेल. त्याच्यामुळे मी म्हटलं सगळं मॅप लावला, कारण पनवेल स्टेशन ॲक्च्युली मला माहीत नाही कुठे रोड कुठून गेला आहे तो. त्याच्यामुळे म्हटलं सगळ्यात बेस्ट मॅप लावू आणि पटापट निघू. थोडंसं आता कसं आहे, सिग्नल आहे त्यामुळे प्रॉब्लेम होते, पण पोचू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. 7 वाजलेत, 7:07 झालेत. आता अजून 10 मिनटं दाखवत आहेत, म्हणजे आलो आहे आपण जवळपास. 7:15 झालेत आणि आता 4 मिनटं दाखवत आहेत आणि पुढे सिग्नल. हां ठीक आहे, पोचू शकतो आपण 4 मिनटात. हां 4 मिनटात पोचू शकतो आपण. अरे यार, मोबाईल आताच दिलास. ठीक आहे, चल. हां, भावाला सोडलं, पूर्ण स्टेशनला नाही सोडलं कारण एवढं ट्रॅफिक होतं. मी त्याला बोललो चालत जाशील तर पोचशील. शेवटी त्याला बोललो चालत जा, 3 मिनटात पोचशील पटकन ना. कारण काय बाईकने एवढं ट्रॅफिक आहे ह्या रोडला ना, म्हणून मी जैन पेठी रोड पकडतो कधी पण. आता त्याच्यामुळे मी पण पोचलो
इकडे एवढे सिग्नल आणि ट्रॅफिक असताना एवढ्यात मी कळंबोली क्रॉस झालो असतो कधीच. या भावाला सोडायचं होतं म्हणून मला इकडे यावं लागलं. आणि श्रावणीची आणि पण ट्रेन लेट झाली खूप. ती पण आता जस्ट मला वाटतं ठाण्यावरून लोकल पकडली आहे. आता थोडं खाली आहे तेवढं. मगाशी एवढं जाम होतं तिकडे बाबा 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 बाबा. हां लेट झाला शेवटी. अविनाशला बोललो हेल्मेट घेऊन जा मला नंतर ते आरामात. का कारण काय होणार आता मी ते हेल्मेट घेत बसलो ना ते हेल्मेट ते आतमध्ये जात राहणार टायरमध्ये. मग ते मला 1000 वेळा बघावं लागणार मागे. त्यावेळेला त्यापेक्षा बोललो तू घेऊन जा नंतर बघू आपण. आता मला वाटतं अजून अर्धा पाऊण तास पाहिजे घरी पोचायला. बघू ट्रॅफिकवर सगळं आहे. चला गणपती बाप्पा गेले गावी. सुट्टी संपली. आता उद्यापासनं वर्किंग. उद्याचा दिवस लय कंटाळा येणार कामावर बाबा. काय करणार. खूप आठवण येणार गावची उद्या पूर्ण दिवसभर. एकदा रुटीन चालू झालं की मग टेन्शन नाही. हां पण गावी खरोखर भारी वाटत होतं की अजून असं वाटत होतं की अजून 2 दिवस राहतो मस्तपैकी. पण नाही ते शक्य होणार. अरे बाबा बाबा केवढा खड्डा आहे. इथूनच टाकूया. चला चला जाऊ दे 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 जाऊ दे. आलो आपण कळंबोलीला. हो बाबा एवढा मोठा खड्डा आहे. हो कळंबोली क्रॉस ब्रिज चढू ना. ब्रिज चढू. कळंबोली क्रॉस केलं आणि आपले काका भेटलेत. काकांना पण आपल्या पलावाला जायचं आहे आणि मला पण रूट सांगाय माहीत नव्हता. आणि येताना मी आलेलो श्रावणीने मी येताना लालपरी घेऊन. आणि आता ॲक्च्युली काळोखा समजत नव्हतं. तर काका बोलते मी पण तिकडेच चाललो आहे येतो तर चल. म्हटलं चला. तर काका बरोबर परफेक्ट एकदम गाईड करतायत मला. आणि ह्या टायमिंगला ना हे मोठे हेवी गाड्या खूप पॅक करतात एकदम जाम करतात रोड तो. पण म्हटलं हा जो पाईपलाईन रोड आहे ना खाली असतो थोडा. चलो चलो निकल गए. आता हा रोड सरळ आहे ना. अच्छा हां हां हां. कटाई नाका आला आहे. कटाई नाका तिथे आहे पण ट्रॅफिक बघ एवढा आहे. त्या साईडला हो तेच मला बरं पडेल. चालेल चला 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 चला. ट्रॅफिकचा सामना करून झाला थोडा. आता पुढे काय माहीत नाही किती ट्रॅफिक भेटेल. शॉर्टकट म्हणून आलो मी पण एवढं ट्रॅफिक बाबा बाबा. तरी काका होते म्हणून थोडंसं गाईड केलं मला. इकडून तिकडून ह्या गल्लीत त्या गल्लीत घेऊन आले मला. आता अजून लेट झालो असतं मी. आता 8:15 वाजून गेले. घरी पोचायला मला 9 वाजतील. पण जाऊ दे राईडला मजा आली. आणि आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून मजा आली असेल. 100% मजा आली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर आता काय करतो हा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे कारण मला आता पटापट घरी पोचायचं आहे. आणि आता पुढे ट्रॅफिक वाढून ठेवलं असेल मला त्यामुळे त्याचा पण सामना करावा लागेल. आणि आपल्या गोब्रोची पण बॅटरी लो झाली. बाकी राईड आपली सेफ झाली. मस्त मजा आली. रोड ओके आहे. मुंबई गोवा हायवे बिंदास जा. आता कोण जात असेल तर आणि म्हणजे नवरात्रीला वगैरे कोण जात असेल बिंदास जा. मुंबई टू हायवे पकडा. अजिबात कुठे शॉर्टकट बिटकटच्या नादात जाऊ नका. सगळ्यात बेस्ट रोड आहे आपला मुंबई गोवा हायवे. पुढचं पावसाचं मला माहीत नाही पण आता तर ओके आहे. बिंदास जा. मजा आली मला पण.
आणि गणपतीला पण जास्त व्हिडिओज काय बनवायला भेटले नाही मला. जो पण आहे व्हिडिओ आपल्या बाप्पाच्या 9व्या दिवशीचा तो एकच व्हिडिओ होता. आणि त्याच्यानंतर आपला आहे हे 2 भाग होतील. हे 2 भाग आपल्या राईडचे. आता राईड कुठे होईल काय माहीत नाही मित्रांनो, पण लवकरात लवकर राईडचं प्लॅन चालू आहे. पण आता नाही, सध्या आता 1 महिना सुट्टी मारायची नाही मला, कारण आता जस्ट सुट्ट्या झाल्यात खूप, त्यामुळे आता सुट्ट्या मारायच्या नाही आहेत. त्यामुळे झाली राईड तर आपली संडे जसे वन डे खेळतो तसं आपलं संडे. त्यामुळे संडेला असे 1-2 राईड होतील, त्यात काय वाद नाही. पण मोठी राईड तर आता सध्या नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी इथे संपवतो. परत भेटू लवकरात लवकर. रिक्वेस्ट आहे तुम्हाला की कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एकदा नक्की जाऊन सबस्क्राईब करा. परत सगळे व्हिडिओ पहा. काय वाटलं तर मला कमेंट करून सांगा की दादा तुझं हे चुकतंय, बिंदास, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ह्या व्हिडिओला कमेंट करून सांगा आपली राईड कशी वाटली. तर मी हा व्हिडिओ इथे संपवतो. परत भेटू लवकरात लवकर. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि गुड नाईट. चला ताई जा, बाय बाय.